श्री स्वामी समर्थ. मिस्टर परफेक्ट भाग 1. हॅलो एव्हरीवन, नमस्कार. आज मी तुमच्यासाठी एक नवीन स्टोरी घेऊन आलेली आहे. माझ्या डोक्यात एकदम हटके, रोमॅन्टिक, थरारक आणि सस्पेन्सने भरलेली अशी कल्पना आली. ती कल्पना इतकी रुळून बसली मनात की वाटलं हे पटकन लिहून काढायला हवं आणि सर्वात आधी तुमच्यासमोर सादर करायला हवं. ही स्टोरी नेमकी कशावर आधारित आहे? थांबा, याबद्दल मी आत्ताच तुम्हाला काहीही सांगणार नाही बरं का. सस्पेन्स जपणं फार गरजेचं आहे ना. हळूहळू समजेलच आणि ते समजत जाईल तेव्हा तुम्ही अजून जास्त स्टोरीमध्ये गुंतत जाल. पण एवढं मात्र मी तुम्हाला नक्की सांगते, ही कथा आहे खूप रोमॅन्टिक, खूप इंटेन्स आणि थोडीशी धक्कादायकसुद्धा. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना एकच विनंती फक्त आहे, प्रेम ठेवा. दोन्ही स्टोरीज तुमच्यासाठीच आहेत, त्यामुळे दोन्हीवर भरभरून प्रेम करा, कमेंट करा, फीडबॅक द्या. पण एक विनंती, या नवीन स्टोरीच्या पोस्टखाली आता सगळेजण नक्कीच कमेंट करतील की नेक्स्ट भाग कधी येईल. तर असा प्रश्न खरंच टाळा बरं का, कारण नेक्स्ट भाग येणार आहे हे नक्की आहे. तुमचं प्रेम असेल की पुढचा भाग लवकरच येईल. आज मी तुमच्यासाठी एक अशी गोष्ट घेऊन आलेली आहे जी दिसायला जितकी आकर्षण वाटेल तितकीच तिच्यामध्ये गुंतागुंतीची धक्कादायक सत्य लपलेली आहेत. हो, मी जाणून आहे तुम्हाला लगेच स्टोरीचा सारांश ऐकायचा मोह होतोय, पण नाही, यावेळी नाही. कारण ही गोष्ट अशी आहे जी हळूहळू उलगडली गेली पाहिजे. प्रत्येक भागामध्ये तुम्हाला एक नवं सत्य कळत जाईल. हे सगळं तुमच्यासमोर उलगडत जाईल, पण एक अट आहे, शेवटपर्यंत तुम्ही जर ही स्टोरी पाहिली तरच सत्य कळेल. चला तर मग वेळ न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या या नवीन कथेला. वेलकम टू मिस्टर परफेक्ट भाग 1. मुंबई शहर, धावपळ, स्पीड आणि ग्लॅमर. आणि या ग्लॅमरच्या दुनियेत एक पॉश एरिया, जिथे फक्त मोठ्या कंपन्यांची साम्राज्य उभी आहेत. या एरियाच्या मधोमध एक प्रचंड उंच इमारत, सुमारे 50 मजली. सगळी इमारत काचांनी झाकलेली, जणू आरशात स्वतःचं सौंदर्य पाहणारी. त्या इमारतीवर मोठ्या ठसठशीत अक्षरात एक नाव झळकत होतं, केलॉग्स डिझाईन्स. ही कंपनी फॅशनच्या दुनियेतील टॉप मोस्ट ब्रँड. इथे ड्रेस डिझायनिंगपासून ते फोटोशूट, ब्रँड प्रमोशन, सेलिब्रिटी कलेक्शन सगळं काही होतं. इथे ड्रेस फक्त शिवले जात नाहीत, इथे इमेज तयार केली जाते. एका स्केचपासून सुरू झालेला प्रवास मॉडेलच्या कॅटवॉकपर्यंत, कधी पारंपरिक तर कधी वेस्टर्न. इथले कपडे हे फक्त फॅब्रिक नसतात, ते एक स्टेटमेंट असतं. सकाळचे 9 वाजत आलेले होते. ऑफिसच्या गेटसमोर एकामागोमाग एक हाय प्रोफाईल गाड्या थांबत होत्या. काही डिझायनर, काही क्लायंट्स तर काही मॉडेल्स. आणि मग त्याचं आगमन होतं. एक ब्लॅक मर्सिडीज गेटसमोर थांबते. गाडीच्या दरवाजातून बाहेर पडतो एक हँडसम, स्टायलिश आणि एक अत्यंत कॉन्फिडंट तरुण, कबीर मल्होत्रा, CEO ऑफ केलॉग्स डिझाईन्स. केस परफेक्ट स्टाईलमध्ये सेट होते. डार्क ग्रे फॉर्मल सूट, डोक्यावर शेड्स, चालण्यात तोच तोरा, तोच आत्मविश्वास. ब्लॅक मर्सिडीज एका अलगडलेपणाने पार्क होते. गाडीचा दरवाजा उघडला जातो आणि त्यातून उतरतो तो कबीर मल्होत्रा. काळ्या फॉर्मल शूजमधून खाली उतरतानाच एका हातात हाय एंड ब्रीफकेस, दुसऱ्या हातावर त्याचं ब्लेझर अगदी अलगद टाकलेलं. तो उतरतो न उतरतो एका असिस्टंटसारखा दिसणारा व्यक्ती धावत येतो. गुड मॉर्निंग सर. तो ब्रीफकेस घेतो आणि विनयाने पुढे चालतो. कबीर त्याचाच तोरा राखत एकही शब्द न बोलता इमारतीमध्ये प्रवेश करतो. संपूर्ण लॉबीमध्ये एकच हालचाल, जणू कोणीतरी महाराजा प्रवेश करत आहे अशी एक थरथर लोकांच्या चेहऱ्यावरती जाणवत होती. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग सर. हाय सर, गुड मॉर्निंग. असं प्रत्येकजण त्याला अभिवादन करत असतो. पण कबीर एकाही चेहऱ्याकडे तो थांबून पाहत नाही. एकच सरळ नजर लिफ्टकडे.
लिफ्ट थेट 30व्या मजल्यावरती थांबते. केलॉग्स डिझाईन एक्झिक्युटिव्ह फ्लोअर होता तो. डावीकडे मोठा ओपन स्पेस ऑफिस, उजवीकडे एक प्रायव्हेट केबिन. कबीर दरवाजाकडे जातो, दरवाजा उघडतो आणि आपल्या चेहऱ्यावरचा गॉगल हलकतपणे बाजूला काढतो. क्लिक. दरवाजा बंद होतो. केबिनमध्ये एक सुसज्ज इंटेरियर, सगळं मॅट ब्लॅक आणि वुडन टोनमध्ये. मागच्या भिंतीवर त्याच्या कंपनीचा लोगो चमकत होता, केलॉग्स डिझाईन. कबीर शांतपणे चालत जातो, आपल्या खुर्चीवर बसतो आणि मगच मनात शांत आवाजात सांगतो, हो, तुम्हाला प्रश्न पडला असेल, हा कोण आहे? तर तो आहे कबीर मल्होत्रा, केलॉग्स डिझाईन या जगप्रसिद्ध फॅशन कंपनीचा CEO. ही कंपनी त्याने सुरू केलेली नव्हती, पण आज ही कंपनी त्याच्याच नावावरती ओळखली जात होती. त्याची मेहनत, त्याची हुशारी, त्याचा फोकस यामुळे तो त्या खुर्चीवरती पोहोचलेला होता. आणि त्याचं काम? हो, तो उत्तम काम करत होता. पण हे फक्त त्याचं एक व्यावसायिक रूप होतं. ही फक्त एक डिझायनिंग कंपनी नव्हती, ही एक इम्प्रेसिव्ह इंडस्ट्री होती, जिथे स्टाईल, कल्पनाशक्ती आणि परफेक्शन यांचा संगम होत होता. इथे प्रत्येक गोष्ट अगदी शिस्तीत होत असे. डिझाईन्स तयार होणं, त्या डिझाईनचं प्रोडक्शन, त्याचं फोटोशूट आणि जाहिरात मोहीम, आणि या सगळ्यामागे होता एक सुसज्ज टीम. प्रत्येक टीममध्ये आपापल्या कामात तज्ज्ञ असलेले लोक होते. डिझायनर, मार्केटिंग हेड, स्टायलिस्ट, फोटोग्राफर्स, कंटेंट टीम, PR टीम, सगळे एकमेकांवर विश्वास ठेवून काम करत होते. पण शेवटी अंतिम निर्णय तो एका माणसाचा असे, कबीर मल्होत्रा. कुणीही कितीही चांगलं डिझाईन केलं असेल, कितीही महागडं फोटोशूट केलं असेल, पण कबीरची हसतानाही आणि रागवतानाही अशी नजर त्या गोष्टीवरती गेली नाही तर काहीच फायनल होत नसे. हो, कबीरवर देखील वरच्या लेवलच्या मॅनेजमेंट टीम होती. त्याच्यासुद्धा टॉप लेवलचे वरचे लोक होते. तोसुद्धा एकटाच निर्णय घेत नसे, पण त्याच्या मताला वचन होतं. त्याचं काम, त्याची वेळेची शिस्त आणि त्याच्या निर्णयांमुळे कंपनीने भरपूर मोठ्या डील्स जिंकलेल्या होत्या. त्यामुळे कंपनीतला प्रत्येकजण त्याच्यावर विश्वास ठेवत असे. कबीर त्याच्या केबिनमध्ये शिरतो, एका हातावर ब्लेझर टाकतो. समोरचं मोठं काचांचं खिडकीतून मुंबईच्या गगनचुंबी इमारती लखलख दिसत असतात. तो शांतपणे त्याच्या चेअरवर बसतो. काही क्षणात एक असिस्टंट आत येतो. गुड मॉर्निंग सर म्हणत गरमागरम कॉफी समोर ठेवतो आणि शांतपणे निघून जातो. कबीर त्याचा मॅकबुक ओपन करतो. स्क्रीनवर ईमेलची गर्दी होती. तेवढ्या दरवाजावर हलकंसं नॉक होतो. रितेश, डिझाईन टीम लीड. तो आतमध्ये येतो. सर, काही डिझाईन्स फायनल केले आहेत, एकदा बघाल का? कबीर डोळा कॉफीवरून उचलतो आणि फाईलकडे पाहतो. रितेश समोर फाईल ठेवतो. कबीर एका मागोमाग एक स्केचेस बघतो, शांतपणे पण चेहरा निर्विकार. काही क्षणानंतर तो फाईल बंद करतो आणि थंड आवाजात बोलतो, रितेश, यामधली एकही डिझाईन मला अजिबात आवडलेली नाही. कबीर थोडं थांबून नजरेला धार देते बोलतो, डिझाईन टीम इतकी वीक झाली का, की काही नवीन विचारच त्यांना सुचत नाही? कबीरचे बोलणे ऐकून रितेश थोडा गडबडतो. तेच रितेश थोडं गडबडून बोलतो, नो सर, प्रयत्न केले होते आम्ही, पण. तेच कबीर मध्यम स्वरात पण कटिंग टोनमध्ये बोलतो, हे प्रयत्न मला नको आहे, रिझल्ट हवा आहे. आपण बाजारात आहोत टॉप ब्रँडसोबत स्पर्धा करायला, आणि हे काय कॉलेज फॅशन शोसारखे स्केचेस? तो लॅपटॉप बाजूला सारतो आणि बोलतो, दुपारी एक मीटिंग ठेव, संपूर्ण डिझाईन टीम हजर पाहिजे, बघू कोणाला काय झालं आहे. रितेश बोलतो, येस सर, मी डिझाईन टीमला कळवतो. तो वळतो. तेवढ्यात कबीर बोलतो, थांब, मॉडेलिंग टीमचा लीड कोण आहे सध्या? रितेश पाठीमागे वळून बोलतो, सोनाली आहे सर, नवीन आली, बँगलोरवरून ट्रान्सफर झाली तिची. कबीर बोलतो, ओके, तिला बोलव, काही इम्पॉर्टंट चर्चा आहे. रितेश बोलतो, ऑल राईट सर. आणि रितेश कबीरशी बोलून फाईल घेऊन तिथून निघून जातो. कबीर पुन्हा कॉफीकडे पाहतो, एक सिप घेतो आणि मग स्वतःशीच हसतो. नवीन लोकांना थोडा धक्का द्यावाच लागतो, तेव्हाच ते परफेक्ट होत जातात. कबीर लॅपटॉपवर काही डिझाईन फाईल्स बघत असतो. त्याचं लक्ष स्क्रीनवर. कपात कॉफी अर्धवट होती. दरवाजावर सौम्य नॉक होते. कबीर डोळ्या न हटवता थंड आवाजात बोलतो, येस, कम इन.
दरवाजा हळूच उघडतो. सोनाली आत येते. तिच्या पावलांचा आवाजही नाजूक होता. सोनाली नम्र पण आत्मविश्वासाने बोलते, सर आपण बोलावलं मला? कबीरचा हात लॅपटॉपवर थांबतो. त्याच्या नजरा आपोआप वर जातात. काही सेकंद तो फक्त पाहतो. सोनाली, व्हाईट शर्ट, फोल्ड केलेले स्लीव्ज, ब्लॅक स्कर्ट, सॉफ्ट मेकअप, लूज केस, इतकी टिकटिक करणारा कॉन्फिडन्स. ती एकदम कॉर्पोरेट परफेक्ट आणि तरीही पर्सनली चार्मिंग वाटत होती. कबीर काहीच न बोलता तिच्याकडे पाहत राहतो. त्याच्या चेहऱ्यावर हलकासा स्मित उमटतो. अंदाजे तो तिचा अट्रॅक्शन नोटीस करतोय आणि एन्जॉयसुद्धा. पहिल्यांदाच कबीरला इकडे सोनालीसुद्धा पाहत असते. त्याच्या जेलने परफेक्ट सेट केलेल्या केसांवर, त्या शार्प लुकवर, फिटेड शर्टमधल्या परफेक्ट बॉडीवर क्षणभर तिचं लक्ष अडकतं. कबीरचं व्यक्तिमत्व इतकं स्ट्रॉंग की तिला न कळते एक स्मित येतं. कबीर नजर वर करतो. त्याच्या नजरेला तिच्या चेहऱ्यावरचं हलकं हसू दिसतं आणि कबीर थोडं मिश्किलपणे बोलतो, सोनल राईट? सोनाली क्षणभर भानावरती येते आणि थोडं संकोचून बोलते, येस सर, आय मीन येस सोनाली. कबीर उठून सरळ उभा राहतो. सो यू आर द न्यू लीड फॉर द मॉडेलिंग टीम? सोनाली बोलते, येस सर, जस्ट जॉईनिंग लास्ट वीक. कबीर थोडा प्रोफेशनल होत बोलतो, तू नवीन आहेस म्हणून सगळ्या डिझाईन कन्सेप्ट अजून कळाले नसतील, पण काही नवीन डिझाईन्स तयार आहेत आणि त्याचं शूट आपल्याला लवकरात लवकर व्हायलाच हवं. सोनाली बोलते, शुअर सर, मी मॉडेलच्या शोधातच आहे. उद्या किंवा परवापर्यंत सर्व काही तयार असेल. त्याच्याकडे कबीर बोलतो, परफेक्ट, पण हे फोटोशूट परफेक्ट हवा आहे. ऑर्डिनरी काम मला चालणार नाही. मेक शुअर द मॉडेल्स मॅच द वाइब्स ऑफ द डिझाईन्स. कबीरचे बोलणे ऐकून सोनाली आत्मविश्वासाने बोलते, डेफिनेटली सर, शुअर, मी सगळं परफेक्टली मॅनेज करेन. सोनालीचे बोलणे ऐकून कबीर हलकासा हसतो आणि बोलतो, गुड, दॅट्स व्हॉट आय वॉन्ट. कबीरचे बोलणे ऐकून सोनाली थँक्यू सर म्हणत निघून जाते. दरवाजा बंद होत असताना कबीरच्या चेहऱ्यावर एक मिश्किल स्माईल उमटते. काहीतरी विचार करत असतो तो. कबीरच्या केबिनमधून बाहेर येताना सोनालीच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हसू असतं. ती स्वतःशीच हसत हसत लिफ्टमध्ये शिरते आणि थेट मॉडेलिंग फ्लोअरकडे जाते. तिथं पोहोचल्यावर लगेचच तिची नव्याने झालेली मैत्रीण वेदा धावत तिच्याजवळ येते. वेदा थोडी सोनालीला चिडवतच मजेशीर सुरात बोलते, ओय होय मिस सोनाली, काय ऐकते मी, तू कबीर सरांच्या केबिनमध्ये गेली होतीस? सोनाली हसत थोडं मिश्किलपणे बोलते, हो ना यार, शेवटी एकदाचा तो हिस्टोरिक मुवमेंट घडला गं. आज पहिल्यांदा त्यांना प्रत्यक्ष पाहिलं मी. वेदा डोळे मोठे करत बोलते, आणि मग कसा वाटला आमचा हँडसम बॉस? सोनालीसुद्धा थोडी लाजून बोलते, तू म्हणाली होतीस ना, अगदी तसंच, ॲक्च्युली त्याहूनही जास्त. मी काही क्षण बघतच राहिले का त्यांना. त्यांचे ते कॉन्फिडंट डोळे, ते काम बोलणं अगदी ड्रीमी वाटत होतं अजूनही. सोनालीचे बोलणे ऐकून वेदा हसत बोलते, अगं सोनाली, मुली इथं महिने काम करतात पण त्यांचा केबिनमध्ये दर्शनसुद्धा होत नाही आणि दुसऱ्याच आठवड्यात त्यांच्यासमोर. सोनाली हसते आणि बोलते, कम ऑन वेदा, मी लीडर आहे ना, कामासाठी बोलावलं होतं आणि तू म्हणाली होतीस ना की तो दिसायला हँडसम आहे. आय स्विअर आता पडतंय, मी फक्त ऐकत होते पण आज प्रत्यक्ष बघितलं. आणि त्याच वेदा थोडी चिडवून बोलते, म्हणजे इम्प्रेस झाली सरांवर? सोनाली हसत थोडं लाजून बोलते, मे बी अ लिटल बिट. दोघेही खळखळून हसतात. तेवढा सोनालीचा फोन वाजतो. डिझायनिंग टीमकडून एक नवीन ड्रेस मिळालेला असतो, ज्यासाठी तिला परफेक्ट मॉडेल शोधायची होती. सोनाली फोनवर बोलते, येस आय विल बी राईट देअर, लेट शॉर्टलिस्ट द फेसेस टू रीड सेल्फ. ती फोन कट करते आणि वेदाकडे बघते आणि सोनाली बोलते, वेदा कामाला लागूया का? आपण आजच पहिलं शॉर्टलिस्ट फिक्स करायची आहे. वेदा बोलते, बिलकुल. दोघेही पुन्हा हसतात आणि पुढे निघतात. वेदा आणि सोनाली दुसऱ्या फ्लोअरवर जातात. फ्लोअरवर एकदम ट्रेंडी व्हायब्रंट एनर्जी होती. लायटिंग, फॅब्रिक्स, रंगीत ड्रेसेस आणि सगळीकडे टीम आपापल्या डेस्कवर काम करत होती. ड्रेस डिझाईन फ्लोअरवर सगळं व्यवस्थित कॅटलॉगप्रमाणे केलेलं होतं. लेडीज ड्रेसेस एका बाजूला, फॉर्मल, पार्टीवेअर, नायटीज, क्रॉप टॉप्स. जेंट्स ड्रेस दुसऱ्या बाजूला, शॉर्ट्स, ट्राउझर, ब्लेझर्स. सगळ्या सेक्शनला आपल्या पद्धतीने लावलेलं होतं, अगदी शोरूमसारखं. तेवढ्यात रितेश एका कोपऱ्यातून नवीन ड्रेस घेऊन येतो. त्याच्या हातात ड्रेस अगदी सगळ्याचं लक्ष वेधणारा होता. रितेश हसत बोलतो, मिस सोनाली, हा ड्रेस अगदी आज सकाळीच फिनिश झाला आहे. हे आपलं लेटेस्ट डिझाईन आहे आणि आता हेच आपल्याला शूट करायचं आहे. सोनाली हलकंसं स्मित करत ड्रेस हातात घेते. ड्रेस अगदी आकर्षक होता, चमचमत होता, रेड कलर.
शॉर्ट ड्रेस, मांड्यावर थांबणारा, वरून ऑफ शोल्डर, छातीपर्यंत सरळ आणि पाठीमागे कम्प्लीट बॅकलेस, त्रिकोणी शेपमध्ये मागचा गळा आणि एकदम स्लिक फिट. सोनालीच्या हातात ड्रेस होता. ती ड्रेस बघत होती तेवढ्यात वेदा हलकंसं हसते आणि उत्साहात बोलते. वेदा चळवळत्या आवाजातच बोलते, यार सोनाली, हा ड्रेस काय मस्त आहे ना. शॉर्ट आहे खरं, पण किती अट्रॅक्टिव्ह वाटतो, म्हणजे परफेक्ट फोटोशूट मटेरियल. वेदाचे बोलणे ऐकून रितेश दोघींकडे बघत हसतो आणि लगेच बोलतो, वेदा मॅम, तुम्हाला माहिती आहे ना, आम्ही फक्त जनरल क्लायंटसाठी नाही तर इंडस्ट्रीमधल्या टॉप हिरोईनसाठी सुद्धा ड्रेसेस डिझाईन करतो. त्याच दर्जाचे काम आहे हे. थोडा पॉज घेत रितेश पुन्हा बोलतो, तसंही हा ड्रेस कबीर सरांनी फायनल केला आहे आणि तुम्हाला माहितीच आहे, जे काही कबीर सर फायनल करतात ते म्हणजे थेट दर्जेदार, एकदम युनिक. वेदा डोळे मोठे करत चेष्टेत सोनालीकडे बघताना बोलते, हो ना यार सोनाली, कबीर सरांचा सेन्स फॅशनच्या बाबतीत ना अगदी कमाल आहे. इतक्या युनिक आणि क्लासी डिझाईन्स ते फायनल करतात की काही सांगायची सोयच नाही. त्यानंतर थोडं विचारात जात हसतच वेदा पुढे सोनालीकडे बघते आणि बोलते, कधी फंक्शनल ड्रेसेस तर कधी आउट ऑफ द बॉक्स, पण त्यांच्या डिझाईन्स कधी बोरच नसतात ग. ते जे काही डिझाईन्स फायनल करत असतात ना, डायरेक्ट बोर्डवरती ठसतात, फेमस होतात. तेच वेदाचे बोलणे ऐकून सोनाली हलकी स्माईल करत बोलते, सरांची चॉईस खरोखरच वेगळी आहे. सोनाली ड्रेस बघत बघतच विचार करते, हा ड्रेस कॅरी करायला मॉडेल कॉन्फिडंट लागणार आहे आणि तो ॲटिट्यूडसुद्धा लुक्स लाईक आय नीड समवन बोल्ड अँड फिअरलेस. तेच वेदा शरारती नजरेने बोलते, यावर जर शूट चांगलं झालं ना तर आपल्याला इंटरनॅशनल पब्लिसिटी मिळू शकते. सोनाली एकदम ठामपणे बोलते, शूट तर परफेक्टच होणार, पण आता योग्य चेहरा शोधायचा आहे. सोनाली हातात रेड ड्रेस धरून बघत असते. वेदा तिच्याशी काहीतरी बोलत असते. तेवढ्यात एक ठाम वजनदार आवाजाने वातावरण शांत होतं. आवाज पाठीमागून येतो, करेक्ट मिस सोनाली, या ड्रेससाठी एकदम परफेक्ट मॉडेल लागणार आहे आणि इट्स युअर जॉब टू फाइंड हर. वेदा आणि सोनाली दोघी आश्चर्याने मागे वळून बघतात. दरवाजातून कबीर शांतपणे आत येतो. त्याचे दोन्ही हात खिशात. चालताना त्याच्या बुटांचा ठाम आवाज सगळ्यांच्याच कानावरती पडतो. त्याचा चेहरा गंभीर पण नेहमीसारखा आत्मविश्वासाने भरलेला. कबीर सोनालीकडे नजर रोखून बोलतो, टायमिंग इज टिकिंग. या ड्रेसचं फोटोशूट लवकरच करायचं आहे, कारण पुढच्या आठवड्यात ते पब्लिश होणार आहे. थोडा पॉज घे, त्याचा आवाज अजून थांबवतो. सो स्टार्ट वर्किंग फास्ट. आय वॉन्ट द फायनल लिस्ट ऑफ मॉडेल बाय टुमॉरो, अंडरस्टँड. सोनाली हलकंसं गिळते आणि मान हलवते आणि ती थोडी घाईने बोलते, येस सर, मी सुरुवात केली आहे. काही मॉडेल्स बघितलेले आहेत, पण अजूनही परफेक्ट मॅच सापडलेली नाही आहे. पण मी उद्यापर्यंत शॉर्टलिस्ट करते आणि फोटोशूटसाठी बोलावते, मग आपण फायनल करू शकतो. कबीर थोडं जवळ येत आवाजात अचूकता आणत बोलतो, परफेक्ट असायलाच हवं, जस्ट रिमेंबर दॅट. त्यानंतर कबीर रितेशकडे बघतो आणि बोलतो, रितेश, दुपारी मीटिंग आहे फायनल ड्रेस डिझायनिंगवरती, मी अटेंड करतो आहे. मेक शुअर तुमचं संपूर्ण टीम तयार असला पाहिजे मीटिंगसाठी. तेच कबीरचे बोलणे ऐकून रितेश बोलतो, येस सर, सगळ्यांनाच माहिती देतो. कबीर काही क्षण तसाच थांबतो, नजर पुन्हा सोनालीकडे, मग वळतो आणि तितक्या शांतपणे फ्लोअरमधून बाहेर जातो. बुटांचा ठाम आवाज परत मागे वरतो. कबीर निघून जातो. वातावरणात अजूनही त्याचा ठसा जाणवत असतो. ते तिकडे सोनाली ड्रेसकडे बघत असते. तेवढ्यात रितेश तिच्याकडे बघतो आणि रितेश गंभीर आवाजात बोलतो, सोनाली मॅम, एक लक्षात ठेवा, मॉडेल एकदम परफेक्ट असायला हवी, कारण कबीर सरांना सगळं काही परफेक्ट लागतं. सोनाली थोडं सावरत आत्मविश्वासाने बोलते, हो, मी माझ्या बाजूने 100% ट्राय करेन. प्लीज त्यांना अजिबात निराश होऊ देणार नाही. तेवढ्यात वेदा थोडी हसत पण स्पष्ट स्वरात बोलते, सोनाली, 100% ट्राय करून उपयोग नाही बरं का. मॉडेल बेस्ट ऑफ द बेस्ट हवी आहे, कारण तू जाणतेस सरांचं एकच मत आहे, ड्रेस कसा दिसतो हे डिझाईनवर नाही तर तो ड्रेस कोण घालतो यावर डिपेंड असतं. वेदा थोडीशी गंभीर होत जाते. ड्रेस कितीही सिंपल असला तरीही जर तो योग्य मॉडेलवर फिट झाला तर त्याचं सौंदर्य उगाच दुपटीने वाढतं. कबीर सर हेच नेहमी सांगतात, परफेक्ट मॉडेल म्हणजे डिझाईनचा आत्मा. वेदाचे बोलणे ऐकून सोनाली विचारात पडते. तेच वेदा पुढे बोलते, कंपनीत सगळ्यात स्ट्रॉंग पोझिशन, परफेक्ट टेम्पल ऑयल म्हणजे मॉडेलिंग टीमचं लीडरशिप.
आणि आता सोनाली तू त्या पोझिशनवर आहेस, तुझं काम बेस्टच असलं पाहिजे. त्यामुळे टाईमपास न करता आता लवकरात लवकर परफेक्ट मॉडेल शोध आणि त्यांना उद्याच्या ऑडिशनसाठी तयार ठेव. सोनाली एक क्षण निश्वास घेते, पण मग डोळ्यात चमक येते. ती ड्रेसकडे बघते आणि ठाम स्वरात कॉन्फिडन्सने बोलते, नो प्रॉब्लेम, मी हे करेन. मी आता याच ड्रेसचा एक जबरदस्त फोटो काढते, जेणेकरून त्याला कोणावर सूट होईल तर लगेच लक्षात येईल आणि मग परफेक्ट मॉडेल मी शोधूनच काढेन. ती ड्रेस सावधपणे उचलते, एकदा त्याच्याकडे बघते आणि तिच्या कामाकडे निघते. तेच वेदासुद्धा सोनालीकडे कौतुकाने बघू लागते. ती एकदम वेगाने चालत तिच्या डेस्ककडे येते. मध्येच कोणीतरी गुड मॉर्निंग मॅम, गुड मॉर्निंग सोनाली असं सोनालीला म्हणालं तरी ती केवळ हसून मान हलवते आणि लॅपटॉप सुरू करते. मनात फक्त एकच विचार, परफेक्ट चेहरा हवा आहे, तोच ज्याने ही मोहीम बदलून टाकेल. लॅपटॉप सुरू होताच ती इंटरनेटवरती वेगवेगळ्या मॉडेल्स शोधायला सुरुवात करते. तिच्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर एकामागून एक पोर्टफोलिओ ओपन होऊ लागतात, पण प्रत्येकावर नजर टाकल्यावर ती चेहरा वळवते. नाही, हे नाही, हे खूप टिपिकल आहे, हे फार ग्लॅमरस, हे फार सिम्पल, काहीतरी मिसिंग आहे. तरीही ती थांबत नाही. ती सगळ्यांना इन्क्वायरी टाकते, ऑडिशनसाठी वेळ देऊन मेसेजेस पाठवते. एक मोठं मीटिंग रूम, प्रेझेंटेशन स्टेजवर कबीर उभा होता. समोर त्याची संपूर्ण डिझायनिंग टीम 8-10 जण होते. प्रत्येकाच्या हातात स्केच फाईल्स. कबीरने एक स्केच हाती घेतलेला असतो. त्याच्या चेहऱ्यावर नाराजगी स्पष्ट दिसत असते. कबीर थोड्या रागात कडक आवाजात बोलतो, सिरियसली, दिस इज व्हॉट यू कॉल अ मॉडर्न साडी डिझाईन्स? कागद हातात तो उंचावत बोलतो, मी तुम्हाला किती वेळा सांगितलेलं आहे, मला डिझायनिंगमध्ये सिम्प्लिसिटी प्लस अट्रॅक्शन दोन्ही हवेत. नॉट टू लाऊड, नॉट टू प्लेन. थोडं चालत तो पुढे येतो, आवाज थोडा वाढवतो. मी स्पष्ट सांगितलं होतं, साडी थोडी ट्रान्सलंट असावी, ब्लाऊज डिझाईन युनिक असावं, पाठीमागून ओपन पण क्लासी आणि समोरून हलकासा नेट कट, एलिगंट एट बोल्ड. एक फाईल दुसऱ्या डिझायनरसारख्या हातातून घेत आणि बघतो, हे बघा, या साडीला मॉडेलवर घातल्यावर काही वॉव फॅक्टर नाही आहे. मला हवी असते साडी जी घातली की लोकांनी फक्त एकच विचार करावा, हू इज शी? टीममधले काही चेहरे एकमेकाकडे बघतात, थोडे घाबरलेले, थोडे विचारात पडलेले. कबीर थोडा थांबतो, शांत पण स्पष्ट बोलतो, तुम्ही डिझायनर्स आहात, कल्पना तुमच्या हातात असायला हवी, पण तुम्ही अजूनही बेसिक्समध्येच अडकलेले आहात. मला ट्रेंडी नको आहे, मला ट्रेंड सेट करणारा डिझाईन हवा आहे. कबीर स्टेजवर एक मोठा बोर्ड स्क्रीन समोर उभा होता. त्याच्या हातात काही जुने स्केचेस असतात. तो ते उघडतो आणि कबीर शांत पण ॲथॉरिटी असलेल्या आवाजात बोलतो, दिस आर सम ऑफ मेनी प्रिव्हियस डिझाईन्स, ओल्ड वन्स अँड युज्ड वन्स. आता या तुम्ही कॉपी आहे तशा करायच्या नाहीत. एक स्केच तो हवेत दाखवतो, एलिगंट साडी, डीप ब्लाऊज डिझाईन्स. इन्स्टेड तुम्हाला काय करायचं आहे ते लक्षात ठेवा. या सगळ्या डिझाईन्समधले एलिमेंट्स तुम्ही पिक करायचे आहेत, छोटे छोटे डिटेल्स, ते सगळे काही तुम्ही एकत्र करा अँड देन क्रिएटिंग समथिंग, ओके, कम्प्लीट न्यू समथिंग इम्पॅक्टफुल. तो प्रोजेक्टवर स्क्रीनवर काही रेफरन्स फोटोज टाकतो, साडी डिझाईन्स, ब्लाऊज नेकलाईन्स, फॅब्रिक टेक्स्चर. कबीर थोडा स्पष्ट बोलतो, मी तुम्हाला कन्सेप्ट स्पष्ट सांगितलेली होती. आय वॉन्ट अ साडी दॅट इज अ ट्रान्सपरंट, अ ब्लाऊज विच इज डीप नेकलाईन अँड अ लुक दॅट परफेक्टली इनहान्स द मॉडेल्स फिगर. तो थोडा थांबतो, सगळ्यांकडे नजर फिरवतो, पण तुम्ही फक्त हाच विचार करताय, डिझाईनमधली भावना, त्याचं आकर्षण, त्यांचा ॲटिट्यूड हे कुठे आहे? हळूच एक स्केच तो खाली टेकतो. क्रिएटिव्हिटी डझंट मीन द रिपीटिंग व्हॉट आय हॅव सेड, इट मीन्स अंडरस्टँडिंग द सोल ऑफ व्हॉट आय वॉन्ट अँड गोईंग बियॉन्ड इट. तो थेट टीमकडे बघतो आणि थोड्या मोठ्या आवाजातच बोलतो, मला उद्या 24 तासात समथिंग स्टनिंग हवं आहे, समथिंग दॅट विल मेक इवन द टॉप सेलिब्रिटीज पॉज अँड से आय वॉन्ट धीस. शेवटी एकदा सगळ्यांना तो शांतपणे बघतो आणि मग सांगतो, लक्षात ठेवा,
डोकं शांत ठेवा, मन मोकळं ठेवा. अँड डोंट जस्ट डिझाईन अ साडी, डिझाईन अन इमोशन. तो प्रोजेक्ट बंद करतो आणि स्टेजवर उतरतो आणि बोलतो, मीटिंग ओव्हर, स्टार्ट क्रिएटिंग. शेवटी एक नजर सगळ्यांवर टाकतो. परत सगळे स्केचेस रिवाईज करा. कालपर्यंत जे काही केलं आहे ते विसरा. आजपासून नवीन दृष्टिकोन विचारात करा. तुमच्याकडे 24 तास आहेत. उद्याच्या मीटिंगमध्ये मला जमून गेलेलं काम बघायचं आहे. गॉट इट? टीम एकत्रितपणे म्हणते, येस सर, गॉट इट. चला गाईज, आजचा नवीन मिस्टर परफेक्टचा पहिला भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की भरभरून कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तुमच्या कमेंट्स, प्रतिक्रिया मला पुढचा भाग लिहायला प्रेरणा देतात. म्हणूनच लिहिते राहा, वाचत राहा आणि प्रेम देत राहा. हा पहिला भाग तुम्हाला कसा वाटला हे खाली कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. कबीर नावाचं हे पहिलं कॅरेक्टर आज तुमच्या भेटीला तुमच्या समोर आलेलं आहे. कबीरचा स्वभाव तुम्हाला कसा वाटला? तो एक माणूस म्हणून, तो एक बॉस म्हणून कसा वाटला? आणि एक प्रोफेशनल डिझायनर म्हणून तुमच्या मनात काय छाप पाडून गेला? त्याचं पद्धतशीर, थोडंसं रिझर्व आणि परफेक्शनिस्ट असलेलं वागणं हे सगळं तुम्हाला आवडलं का, की अजून काही जाणवलं? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की शेअर करा, कारण हेच मत मला पुढे लिहायला अजून प्रेरणा देतं. आज फक्त कबीर तुमच्या भेटीला आला आहे, पण पुढे इतर सगळे पात्र हळूहळू तुमच्यासमोर उलगडत जातील. पुढचे भाग अजून थरारक, रोमॅन्टिक आणि इमोशनलसुद्धा असतील, पण तो प्रवास तुम्हाला माझ्यासोबत करायचा आहे. तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. बाकी आधी तुमचं मत सांगायला तुम्ही अजिबात विसरू नका.